ह्या घरात फक्त मनमानी सुरू आहे. तुम्हाला कुणालाच याबद्दल काहीच बोलायचं नाहीये का? आई, भाऊ, काकू, तुमच्याशी बोलते मी, काहीच बोलणार नाहीयेत का? ताई अगं एवढी मोठी डील होती, अश्विनी ती अशी मोडायला नको होती ग. भाऊ खरं आहे, कारण असं डील वरचेवर काही मिळत नाही. आणि त्या देशपांडेंना काय दुसरा क्लायंट तर इझिली मिळून जाईल. अर्थात लोक अशा डीलची वाट बघतायत. आणि आता तर ही डील कॅन्सल झाली म्हटल्यावर लोकांचा फायदाच आहे याच्यात. कीर्ती अगं, त्यांच्या फायद्यापेक्षा आपल्या कंपनीचं किती नुकसान होणार आहे त्याचा विचार कर. भाऊ म्हणजे मला तरी असं वाटतंय की आशुनी खूप इमोशनल होऊन हा निर्णय घेतलाय. ताई आपण ना त्याला थांबवायला हवं. बस. अशोक ह्या कंपनीचा सीईओ आहे आणि त्याला कंपनीची सगळी परिस्थिती माहिती आहे आणि माझा त्याला पूर्ण सपोर्ट आहे. मला हे पटत नाहीये भाऊ. त्याने कंपनीचं नुकसान केलंय. शिवामुळे हा एवढा मोठा तोटा सहन करणार होता, पण कसं भरून काढायचं एवढं मोठं नुकसान? आई, तुम्ही त्यांचीच बाजू घेताय तरी पण. हो, कारण आशू चुकीचा वागला नाहीये आणि तुम्ही पण सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा. उर्मिला, अगं लक्ष्मण असता तर तो सुद्धा शिवासोबत उभा राहिला असता. इतके दिवस आशु देशपांडेंबरोबर काम करतोय, त्यांनी आपल्या सगळ्यांसमोर शिवाला असं बोलणं बरोबर नाहीये. शिवाय आशूवरही अविश्वास दाखवणं चुकीचं आहे त्यांचं. मी आणि सीता त्यांच्या बरोबर आहे. खरं तर आपण सगळ्यांनीच आशू आणि शिवा बरोबर असायला हवं. शेवटी या घरात त्या दोघांना जे हवंय तेच होणार ना. काय रे, का असा अस्वस्थ अश्वत्थामा झालाय तुझा? अगं त्या आशूला काही कळत नाही ग. हे असं काही वागायची गरज होती का आता? काय झालं तुला एवढं चिडायला? अरे हा आशू ना सगळं नशिबी आयतं मिळून सुद्धा शेवटी माती खातो. आणि ती शिवा तर माझ्या डोक्यातच जातीये. नको तिथे सारखा मोठेपणा दाखवायची घाणेरडी सवय तिला कधी जाणार आहे ना माहित. हो 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 हो, तू शांत हो आधी. काय झालं? का होती तुझी एवढी चिडचिड, रागराग? तू मलाच विचारतेस? तुला दिसत नाही अगं, हळूहळू सगळेजण तिच्या बाजूने होत आहेत, शिवाच्या. आणि ना हे चित्र आपल्यासाठी चांगलं नाही. आपल्याला लवकर काही ना काहीतरी करायला हवं, नाहीतर सगळं आपल्या हापून जाईल ग. हो हो, बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. आपल्याला काहीतरी करायलाच हवंय आपण पटकन, पण काही सुचत नाहीये ना काय करायचं ते. काही करून ती शिवा अडचणीत आली पाहिजे. पण अरे यार, हा ड्रायव्हर सारखे सारखे मला फोन करतो. मला नाही आवडत हा माणूस. अरे बाबा, तू आधी ना शांत हो, म्हणजे काहीतरी सुचेल. उचल आधी त्याचा फोन, उचल. हा बोल रे. काय साहेब, विसरलात काय? काम बोल लवकर. अरे तू माझे पैसे नाही पाठवलेस. हे मी का तुझी बँक आहे का सारखे सारखे पैसे दिला नाही देत जा. ए, नीट बोल हा, नीट बोल. मी काय तुझा नोकर नाहीये, समजलं ना? काम झाल्यावर सुद्धा मी तुला मदत करतोय, माहितीये ना? तुझा पुरावा 20 ठिकाणावर लावलाय. एवढी रिस्क घेतली तरी मला विचारतोयस कसले पैसे म्हणून? लय झालं. मला ना आता डबल पैसे पाहिजे, समजलं ना? गपचूप द्यायचे, नाहीतर मी पोलिसांना सरेंडर करीन ना आणि तुला आत टाकेन. लक्षात ठेव. बोल, देतोस की नाही पैसे? नाही देत जा. नक्की? नाही. अरे यार, हा ड्रायव्हर अजून पैसे मागतोय पुरावा ठिकाणावर लावलाय म्हणून. असू दे ना, आपले हात दगडाखाली आहेत, सांगितलं की नाही तुला? हा, द्यायचे. आता मुख्य काम आपण इथं करायला हवंय. त्या शिवाचा शोध थांबवला पाहिजे ना आपण, मग याचं थोबाड बंद होईल. पण तेच जमत नाही ना आपल्याला.
जरा मी खरं तर तुम्हाला पुरावा देणार होतो आणून, पण काल रात्री कोणीतरी गॅरेजमध्ये घुसलं आणि तो चोरून घेऊन गेला. आता आमच्याकडे पण फोटो आहे त्याचा. पाठवा मला. सॉरी सर. माझी कसली माफी मागता आशुतोषराव? जर तुम्हाला माहित होतं की पुरावा मिळू शकतो तर मग पोलिसांना सोबत घ्यायचं ना, की आपणच सगळा शोध लावत बसायचा. अरे सर, ते आम्हाला वाटलं की तुम्हाला काय वाटलं की पोलिसांना कशाला उगाच त्रास द्यायचा? सर्व कामगिरी आपणच पार पाडायची, बरोबर ना? पोलीस काय करतील? नुसती खाकी वर्दी चढून रुबाब गाजवतील, बरोबर ना? आणि हे बघा, ज्या माणसाने तो मर्डर केलाय त्यानेच तुमचं गॅरेज फोडून तो पुरावा पळून नेलाय. नशीब तुमच्या मित्राला काही झालं नाही. आणि पोलीस जर सोबत आले असते तर तो पुरावा पोलिसांनाच मिळाला असता ना. बरोबर आहे सर, चुकलंच आहे आमचं. पण आता याचा शोध लागायला पाहिजे, तो आरोपी सापडला पाहिजे. ठीक आहे, जे झालं ते जाऊ द्या. पण यानंतर कोणती माहिती मिळाली तर अगोदर पोलिसांना कळवा. हा, ते फोटोवरून काही जर शोध लागत असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू. ठीक आहे सर. ठीक आहे. तर मला सांगा, तुम्ही आम्ही गेली खरं तर एक साळवी म्हणून आहे. आजी 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 हळू 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 पडशील काय? हे काय भाजी नीट करते? आई कुठे? आई आई हळू आत काम करते ती. अरे काय काय झालं? चला कशाला? चला, तुम्ही सगळी कामं बाजूला सोडा आणि माझ्या बरोबर चला. अरे पण झालंय काय? कशाला एवढा आरडाओरडा करतोय? तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे. ए, सारखे कसले याची सरप्राईज असतात? हा, तुम्ही काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का सरप्राईज देणार? आणि हे सरप्राईज तुम्हाला खूप आवडणार आहे, त्यामुळे चला पटकन चला माझ्या बरोबर. अरे अरे हो, आम्हाला आवरू तर दे, आमचा अवतार बघ जरा. असा किती वेळ लागणार आहे आवरायला? चला चला पटपट पटपट चला. मी रिक्षा बोलवतोय. रिक्षा हो पटकन आवरा. हो, हो, रिक्षा. सावकाश. अरे हळू. काय चाललंय याचं? बरं हे राहू दे. राहू दे. चला. अगं राहू दे, कसं भाजी करायची आहे? लाल हे नंतर मठाची बघू, भाजी. आल्यावर मला बघू. चला. आवडते भाजी. चला आवरून काय घेऊया आधी, आता? नाही तर हा परत येईल. बाई नीट धर, नाहीतर खाली पाडशील. हा? ए बाई, माझं काम झालं, आता मला काम नाही सांगायची. काय मी नाही सांगायची? काय खायला आले का फक्त? साटकन दे, दे, दे. डोक्यात आलं. काय चाललंय काय हे सगळं? बरं झालं शिवा, तू आली. तुझीच वाट बघत होतो. डिप्परने कॉल केला होता ना तुला? आपण मी कॉल करणार होता. तूच कॉल करणार होता असं काय? भाई तू करणार होता ना? अरे बाबा नाही, तूच करणार होता. तू कॉल. एक मिनिट, मला कोणी काही कॉल केलेला नाहीये. काय आहे ते नीट सांगा. काय झालं? शिवा सरप्राईज आहे. अरे काय? सरप्राईज काय? चंदन कुठे आहे? चंदन त्याच सरप्राईज आहे. त्याचंच अच्छा, सरप्राईज आहे आणि जीवाला माहित नाही. शिवा अगे यांचं नेहमीच आहे, माझ्यावर ढकलतात, स्वतः विसरतात. मारे नाही घाल दगड. एक मिनिट, एक मिनिट, तुमचं नेहमीच आहे. मी माझं करतो नेहमीच सगळी आहे. कामं. घाल दगड तू. मी सगळी कामं करतो. अरे, सगळी मी- वास करा. बस करा. ठीक आहे, मला काही माहित नाही आणि मी रागावले वगैरे नाहीये, पण आता सांगा ना सरप्राईज काय, म्हणजे मी मदत करीन. अरे हा यार, सांगा ना, काय आहे हे? कसं सरप्राईज? आले नाटकं. इथे बघ. वाद आहे. कॉंग्रॅच्युलेशन. मी सोबत काय आहे सगळं चंदन? आई साहेब, खूप भारी वाटला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. शिवा, मी गाडी घेतली. आय मीन क्लायंटने दिली. अच्छा, ते डीलिंग चालू आहेत नवीन, ते हेच आहे का? पहिल्या डील नंतर क्लायंट इतका खुश झाला की त्याच्यानंतर त्यांनी याला अजून डील्स दिला. आणि काल एक खूप इम्पॉर्टंट डील क्रॅक करायची होती. एक विंटेज कार होती त्यांच्याकडे, जी त्यांना अर्जंटली सेल करायची होती आणि कोणीच बाहेर सापडेना. पण माहित नाही कसं तरी मी ती एका दिवसात क्रॅक केली आणि त्यांनी मला ही
गाडी दिली. भाई बघतोय ना आपण एवढी वर्ष काम करतो आपल्याला कोण नाही कार गिफ्ट उपयोग नाही आपल्या कामाचा. भाई साहब चंदन, मला खूप भारी वाटतंय, खूप खुश आहे मी. तू सगळं शून्यातनं उभं केलं आणि भाई कमाल चाललंय सगळं. वा. माझ्या चंदनचं कौतिक करावं तेवढं थोडं आहे. दृष्ट काढायला पाहिजे, नाहीतर कुणाची तरी दृष्ट लागायची. आल्या गेल्याची, भूताखेताची, रस्त्यावरच्या माणसांची, दारच्या माणसांची, म्हाताऱ्याची, कोताऱ्याची, कुणाची बी नजर नजर लागायला माझ्या लेकराला. बरं आजी, आता ते नजर वगैरे सोडा, नारळ फोडा आणि गाडीचं उद्घाटन करा. हे बघ, ही सगळी तुझी मेहनत आहे की नाही, मग पूजाही तूच करायची आणि नारळ सुद्धा तूच फोडायचा. नाही नाही नाही, मग असं असेल तर मग गाडीची पूजा शिवाने करायची. अहो, ती जर नसती तर मला या गॅरेजमध्ये काम मिळालं असतं का? शिवा, तू कर गाडीची पूजा. चला सगळ्यांनी मिळून करूया एकत्र. हा चालेल, सगळ्यांनी मिळून करू. चला. बोनेट खोल जरा. चला फोडूया नारळ. थांबा थांबा. अरे चला. होय, चला. गणपती बाप्पा. वा वा वा. चला पेढे आणा. हे सरप्राईज होतं हे द्या. अरे पेढे द्या की. अजून एक देतो का? हा मग काय तर. मला जिजूला बरोबर. अक्का का जिजू ऍक्टिंग करते. जिजू खाल्लं नाही तुम्ही? खाल्लं ना. अरे घे रे. डुचके, ए डुचके, हेरकट आहे काय? थांब जरा. घे पेढा, घे खा. बघ समते कसे खुश आहेत का नाही. तुम्ही तर मला बोलावलं पण नाही भैयाजी. काय संबंध तुला बोलवायचा? कोण आहेस तू? अगं ती हक्क कवाच गमावलायस तू. ती अर्चना बघ, ती आपल्या घरातली नाही. अगं पण आपल्या घरातल्या समद्यांच्या आयुष्यात काय घडतंय, काय चाललंय हे समद त्या पोरीला माहिती आहे ग. आणि तू? कारण तुम्ही मला घरातच घेत नाही ना. कशासाठी घ्यायचं? सुधारणार नाहीस ग, सुधारणार नाहीस तू. भैयाची नात आहे अगं मी तुझी. वय पण तीच नाती तूच तोडून घराच्या बाहेर गेलीस का नाही. मला तुमची कुणाची बी गरज नाही, तुमच्या बिगर मी राहू शकते हे कोण बोललं? तूच बोलली होतीस ना, आणि घर सोडून गेलीस. तर चंदन बघ, अगं त्याच्यासारखा इतकं प्रेम करणारा नवरा बी तुला सांभाळता आला नाही. त्यानं चूक केली पण त्यानं माफी बी मागितली तुझ्याकडं. नुसती माफीच नाही मागितली तर पश्चाताप बी केला. तसा वागला बी तो. अगं तो प्रामाणिक होता म्हणून समज त्याला मिळतंय. बघ किती आनंदात आहे त्यो. भैयाजी मी काय करू? ए बाई बाई, मला विचारू न कसा. ती संधी तू कवाच गमावलीयस. हा, तेव्हा पुढं काय करायचं तुझं तू ठरव. आणि तू इथं परत का आलीयस हे काय कळत नाही होय का मस्ती? कारण पैसे संपले वाटतं तुझे, जिथनं कुठनं येत होतीस ते, होय का नाही? त्याच्यामुळे मजा करता येत नाही.
प्रत्येक वेळेला घरातल्या प्रत्येकाचा अपमान केलायस. समत्याची किंमत तुला आज कळती वय का? अगं चंदन सारखं प्रेमळ पोरग गमावलंस तू. त्याचं प्रेम सुद्धा तुला मिळवता आलं नाही ना, स्वतःचा संसार टिकवता आला तुला. त्यानं चूक केली, त्यानं माफी मागितली, आणि नुसती माफीच नाही मागितली तर पश्चाताप बी केला. आणि तो म्हणला होता का नाही की मी पुण्यांदा समद मिळवेन. ते समद त्यानं मिळवलं, पण त्या सुखाचा भाग तू नाही होऊ शकलीस. ही तुझी समधी कर्म आहेत. हा, एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीस. तू तुझ्या आई बापाचं नाव पाण्यात घातलंस. माझं एवढंच ते लेकरू, त्यानं समधी जबाबदारी उचलली. माझ्या शिवानं घर सांभाळलं. अजून पातूर तेच करते, स्वतःचा संसार सांभाळून ती आपलं घर पण सांभाळते. पण तुला स्वतःचा संसार बी सांभाळता आला नाही. अगं स्वतःचा संसार बी खराब करून टाकलास. काय मिळालं तुला हे शब्द करून? दिव्या, तुझ्या इतकी स्वार्थी पोरगी बघितली नाही ग म्या. नाही, माझी मोठी नात तू असूच शकत नाहीस. इथून पुढं तू कैलास नाव बी लावायचं नाहीस. तो हक्क गमावलायस. माझी आई पाया पडते तुझ्या म्या. हा, याच्या पुढं माझ्या दारात पाऊल बी टाकायचं नाहीस तू. निघित ना, निर्लज्ज निगरगट्ट. चुकले मी. का मला कळलं नाही? मला नाती कळली नाही, मला प्रेमाची किंमत कळली नाही. सॉरी चंद, खूप चुकलंय रे. माझ्यासारखी मूर्ख नालायक मुलगी तुझ्या आयुष्यात आली. नेहमी पैशांच्या मागे पळाले मी, आणि शेवटी काय झालं? सगळं संपलं. कोणीच उरलं नाही. माझ्या घरचे माझ्यासोबत नाहीयेत, माझी बहीण माझ्यासोबत नाही, तूही नाहीयेस. आयुष्यात जेव्हा कुणीच नव्हतं ना, तेव्हा तू होतास. आणि आता मी तुलाही गमावलंय. किती स्वार्थी आहे मी. फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला मी नेहमी. कधी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि आता तू प्रूव्ह करून दाखवलंयस की तू जे काही डिझर्व करतोस ते सगळं तुला मिळालंय. मी खुश आहे तुझ्यासाठी. तुझ्या आयुष्यात जशी माणसं असायला हवी होती तशी माणसं आली येतात. मला कधी तुझं प्रेम कळलंच नाही रे. तर मला तुझी किंमत कळलीये. खरं तर तू गेल्यापासून मी फक्त जगायचं म्हणून जगत होते, या होप मध्ये की तू कधीतरी परत येशील. पण नाही, माझी ती लायकीच नाहीये. तुला
जे सगळं सुख मिळायला हवं होतं ते सगळं तुला मिळालंय आणि मी ते डिझर्व नाही करत. माझी लायकीच नाहीये जगायची, लायकीच नाही जगायची.